हाय गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी चाललेलो आहे आता जस्ट ऑफिसला जात होता. म्हटलं फुटपाथवरून चालत जावं, असं खूप छान असं वातावरण आहे. ऊन लागते, पाहू शकता तुम्ही. असं छान असं हिरवगार आहे वातावरण. इथे बसलेले आहे. सगळं थंड वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही. इथे स्वच्छता चाललेली आहे, पाहू शकता. असं स्वच्छता केली जाते रोज सकाळची. एकदम ओके, छान असं स्वच्छ एरिया. चालताना वगैरे खूप छान वाटतं. हा फुटपाथचा एरिया आहे चालण्याचा. रोज सकाळी इथून मुलं, वृद्ध माणसं, लहान मुले मुली व्यायामाला जातात, पाहू शकता. कसे उन्हाळ्यामध्ये लिंबाचे झाड हिरवेगार आहेत, सावली असं छान आहे, थंड वातावरण असतं. उन्हाळा आहे तरी पाणी दिलेलं आहे झाडांना, थंड वातावरण नाही. बसायला असं छोटे छोटे केलेले आहेत पाहू शकता. हा जसा इथे अलीकडे एरिया आहे तसाच पलीकड साईडला पण एरिया आहे. तुम्ही पाहू शकता पलीकड साईडला खूप छान बसण्यासाठी. संध्याकाळीच टायमाला इथे लाईटी लागतात, ते असं खांब आहेत, लाईट लागतात, आत साऊंड आहेत, म्युझिक वगैरे लागतात. इथे म्युझिक ऐकताना लोकांना फुटपाथवर चालताना छान असं वाटतं, करमून जातं मित्रांनो. इथे म्हणजे असं शांत एरिया आहे, शांत, गर्दी नाही, काय नाही, एकदम भारी. झाडांना पाणी दिलं जातं, त्यांची देखभाल केली जाते. तिथे सध्या पाईपातनं काही ठिकाणी पाईपातून पाणी येत नाही ना, तर हे कर्मचारी, बारामती नगरपालिकेचे कर्मचारी दुरुस्ती करतात आणि काळजीपूर्वक झाडांची काळजी घेतात इथालची. त्याच्यामुळं झाडे हिरवीगार आहेत ना, पाहू शकता तुम्ही. झाडं हिरवीगार आहेत, छान अशी काळजी घेतली जाते, खूप छान. काका, तुम्ही झाडांची काळजी छान घेता ना? एकदम भारी. कर्मचारी आहे ते एकदम आपल्या घरातल्या म्हणतात ना, मुलांना आपण जपतो तसं झाडांना जपलं जाते. इथे पाणी वगैरे व्यवस्थित सोडलं जाते, पाहू शकता मित्रांनो. या साईडला असे खूप झाडे बघा, नवीन लावलेले आहेत झाडे. काही इथे लिंबाची झाडे वगैरे असल्यामुळे हिरवगार वातावरण राहतं ना. पलीकड साईडला आहे ते क्लासेस आहेत, क्लासेस घेतले जातात मुलांचे. इथं आंबे विकले आहेत, आंबे आहेत विकायला बसलेले आहेत आंबे. हे पहा, अशा प्रकारे जो मधला भाग आहे, तो मधला भाग स्वच्छ क्लिअर केला जातो. ट्रॅक्टर असा कचरा गोळा करून घेतो. झाडं वगैरे छाटतात आता सध्या मधल्या ह्याची. झाडांची काळजी अशी घेतली जाते निसर्गाची. इथे पाहू शकता, इथे असा बस स्टॉप आहे. म्हणजे सिटी हा एकदम सिटी छान बनवलेली आहे. इथे खूप छान सिटी बनवली, करमून जातं. असं मी तर म्हणतो, प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर म्हणा किंवा भोवतली असे झाडं असावीत. झाडांमुळे वातावरण स्वच्छ राहतं, ऑक्सिजन तयार होतं जास्तीत जास्त. स्वच्छ हवा, सुंदर हवा जे असते ते मिळते आपलं, स्वच्छ हवा. पाहू शकता तुम्ही. उन्हाळा चालू आहे तर सर्वीकडे सध्या हिरवाई नटलेली आहे, संपूर्ण हिरवगार. झाडांची काळजी, निसर्गाची काळजी घेतली जाते. नगरपालिकेचे कर्मचारी पाणी वगैरे झाडांना व्यवस्थित सोडतात. असं छान असं वातावरण बनवलेलं आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी आहे इथे, पाहू शकता तुम्ही. लहान मुलं, मोठमोठे शोरूम देखील आहेत इथे.
तुम्ही खरेदी वगैरे कशा आहेत, हॉस्पिटल्स आहेत, सध्या पलीकडे बिल्डिंग चाललेली आहे मोठी. हे पहा, रस्त्याच्या पलीकडच्या साईडला सेम आहे, बनवलेलं आहे. छोटे छोटे दुकानं बनवलेले आहेत, लहान मुलांसाठी खेळणी आहेत. पाहू शकता असं चालताना मधून असं रे छान असं लोखंडाचं बनवलेलं आहे. इथे लाईटी वगैरे संध्याकाळचं खूप छान दिसतं. अरे बा, म्हणजे तुम्ही किती लांब चालत गेला तरी तुम्हाला करमून जाईल, तुम्हाला कंटाळा येणार नाही. असं बनवलं छान. मित्रांनो, माझा जो आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मी निसर्गाच्या वातावरणामधील, तर तुम्ही अवश्य मला कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ झालेला आहे. तरी सर्वांनी माझ्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तरी जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त. थँक्यू.